मित्रांनो, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी हे फक्त बोलायला सोपी आहे, पण त्याला फॉलो करणं इट्स नॉट इझी फॉर एव्हरीवन. बेसिकली डिसिप्लिन इज ऑल अबाउट बिल्डिंग हॅबिट. सो आय कीप ऑल रिस्ट्रिक्शन्स अवे, स्पेशली माय फोन. त्याच्यासाठी मी काय करतो, सकाळी सकाळी आपली टू डू लिस्ट बनवतो आणि संध्याकाळी त्याला रिव्ह्यू करतो झोपायच्या वेळी. एखाद्या दिवशी जर आपण टायर्ड पण असलो ना, तरी पण एक स्मॉल स्टेप्स घेत राहायचे, कारण की आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करायची. अँड आय हॅव लर्न दॅट कन्सिस्टन्सी इजंट अबाउट स्टडिंग 10 hours a डे, बट इट्स अबाउट शोईंग अप एव्हरी सिंगल डे. तर असं आहे मग ते. आणि मित्रांनो, याच्यातच खरी मजा आहे, म्हणजे संघर्ष में ही असली जीवन का मजा आहे. मित्रांनो, मी तर काही मुलांना पाहतो, त्यांना दिवस कधी होते रात्र कधी होते काहीच कळत नाही. म्हणजे ते सिरीज, वेब सिरीज याच्यामध्ये एवढे गुंतलेले असतात, गेम्स मध्ये एवढे गुंतलेले असतात की त्यांना काहीच भान नसते. आणि त्यांची प्रवृत्ती पूर्ण तमोगुणी झालेली असते, एकदम लेझीनेस, आळसी आणि ऐदी लोक म्हणतात तेले तसं. तर हे जे लोक आहेत ना, हे 10 वर्षांना मागे ओढून पाहतील ना, तर त्यांना त्यांच्या लाईफ मध्ये काहीच नाही दिसेल. इट्स अबाउट ब्लँक पेपर. म्हणजे त्यांच्या जीवनात त्यांना काय उखडलं, म्हणजे त्यांच्या जीवनात त्यांनी काही अचीव्हच नाही केलं, काही गोल्सच नाही ठेवले, काही टार्गेट नाही केला, संघर्ष नाही केला, तर ते जीवन काय जगले सांगा बरं तुम्ही. तर त्याच्यासाठी ते डिस्ट्रॅक्शन्स आहेत ना, ते बाजूला ठेवा जरा आणि रिअल लाईफ एन्जॉय करा. रील लाईफ एन्जॉय नका करू. कोणी तर सकाळी उठते, मी बघतो माझ्या फ्लॅटवरच, तर पहिले ते रील्स पाहतात आणि झोपेपर्यंत पण, झोपताना पण रील्स पाहतात. अरे भाई, काय खतरनाक एकदम डिस्ट्रॅक्टेड माइंड आहे ते. हे रीलचं ऍडिक्शन एवढं डेंजर आहे ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. थोडासा पण फ्री वेळ भेटला की लगेच रील्स स्क्रोल करतील. त्याच्यात तर मी पण होतो आतापर्यंत, पण मी ना आता स्किप केलंय. त्याच्यामुळे मी एक्सपिरियन्स करू राहिलो की काय काय बेनिफिट्स आहेत रील्स स्किप केल्यावर, आणि हे डिस्ट्रॅक्शन्स किती कमी होतात, किती माइंड काम आणि कूल राहतो. तर जेव्हा आपला माइंड डिस्ट्रॅक्शनची दूर असतो, तेव्हा तो नवीन आयडियाज सुचू शकतो आणि तेव्हाच तो अभ्यासात पण मन लागते आणि इतर गोष्टीत पण मन लागते मित्रांनो. तर असं आहे मग ते मित्रांनो. बेसिकली मी ना माझी जर्नी डॉक्युमेंट करू राहिलो, म्हणजे जे माझे एक्सपिरियन्स आहेत की बा या दिवशी माझा काय एक्सपिरियन्स होता आणि मी काय काय अनुभव करू राहिलो डेलीमध्ये, दिवसभरामध्ये, त्याला मला डॉक्युमेंट करायचं आहे. सो त्यासाठी मी हे युट्यूबवर अपलोड करतो डेलीमध्ये. अँड नथिंग एल्स, आय एम just creating and learning. So if you are engineering students or someone who chasing his goal, so remember this: discipline builds consistency and consistency builds success. Keep showing, keep working, your future self will thank you later. Thanks for watching. If you enjoyed the vlog, hit the like, subscribe button, and I will see you in the next one. Jai Shri Ram.